का बाप्पा बघायला पेनला अमरापूरला येतात ते हे कारण आहे. त्यामागचं अथर्व आर्टच्या इथे मी आहे. तुम्ही बघताय ज्या गेल्या वर्षीच्या अरुंधत्यांची मूर्ती होती बॅलन्सिंग आर्ट, त्याची ही कॉपी बघताय. एक नंबर अशी मूर्ती तयार केली आहे. ही पण बॅलन्सिंग मूर्ती आहे. ही बघा, दगडूशेठ हलवाई. हा बाप्पा बघताय 4 फुटाचा बाप्पा आहे. बाप रे बाप, कडक एकदम. डिस्प्लेलाच लावला होता त्यांनी मागाशी, त्याच्यामध्ये कव्हर केला होता. आपल्यासाठी काढला आहे बाहेर त्याच्यामधून. हे बघा कसला बाप्पा आहे बघा. आणि त्याचं बॅकग्राऊंड बघताय तुम्ही, जी प्रभावळ बोलतात तिला, ती प्रभावळ बघा कसली भारी आहे. इकडे राधाकृष्णाची आहे, नाट डायरेक्ट नाट. काढा गणपती बाप्पाचं माहेरघर पेन अमरापूर. मध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पांची प्राईस, त्यांची साईज, आणि जे ड्रिपिंगचं वगैरे काम करतात, धोतर वगैरे करतात, आणि जे दागिने वगैरे लावतात, परत गौरींची कामं. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघा शेवटपर्यंत. आपण मित्राच्या बरोबर इथे आलो आहे, तो आपल्याला फिरवणार आहे. तर आता आपण अमरापूर स्टेशनला आहोत. तर इथून जाऊया आपण आता, एक एक कारखाने एक्सप्लोअर करूया, बघूया त्यांच्या डिटेलिंगचं काम किती झालं आहे, किंवा अजून महिनाभर राहिलं, महिनाभरात किती वेळ लागणार आहे, किंवा काय काय तुम्हाला. आणि ज्या मूर्त्या लागणार आहेत त्या बुकिंगसाठी मी नंबर वगैरे देणार आहे तुम्हाला. 2-3 मी कारखाने दाखवणार आहे, तर त्यांचा नंबर घ्या, तुम्ही मूर्त्या बुक करू शकता. तर हा माझा मित्र आहे विजय, तर त्याने मला बोलवलं आहे, तर जाऊया त्याच्याबरोबर. तर चला. बघा बाप्पा बऱ्यापैकी आता हे झालं, तर हे जाऊन ते नंतर रेडी करतील. दादा नाव का तुमचं? शुभम बागडे. शुभम बागडे का? आता वा मस्त. आणि ती तुमचे अजून एक टेम्पो आहेत का? एवढा हा टेम्पो घेऊन आलात, हे सगळे तिकडे कसाऱ्याला घेऊन जाणार आहेत? अरे वा, हे बघा, हे पण गणपती ऑलमोस्ट आता रेडी केलेत त्यांनी, तर ते घेऊन चाललेत. आपण नेमकं चाललेलो तिकडे, तर आपल्याला दादाने हात दाखवला म्हणून आपण त्याला घेऊन गेलो, गणेश मूर्ती आणायची होती म्हणून. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज यावर्षी तर आपण लेट सुरुवात केली, कारण गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये आपला ब्लॉग पडला होता. आता ऑगस्ट आले, ऑगस्टची आजची 8 तारीख आहे, आणि तुम्ही माझ्या बाजूला बघताय, कारण मी आज कुठे आलो आहे, तर तुमच्यासाठी ज्या प्रत्येक व्हिडिओची तुम्ही वाट बघत होतात, ती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. मी आलो आहे गणपतीचं माहेरघर, जे आपलं पेन अमरापूर पेन तालुक्यातलं. तर तिकडे मी तुम्हाला आज गणपती दाखवणार आहे. आपला मित्र असणार आपल्याबरोबरती. गणपतीचं काम आणि गणपती किती रेडी झाले आहेत आणि इथून कुठपर्यंत चालले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या पाठीमध्ये बघताय गणपती वगैरे सजलेले आहेत आणि गौरी वगैरे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, छान भारी असणार आहे ब्लॉग. तुम्ही बंद नका करू, शेवटपर्यंत बघा, छान मजा येईल. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी गणपती मेकिंग जर आपल्याला आता बघायला भेटलं तर ते पण बघू, आणि गणपतीची मी प्राईस सांगणार आहे. तर चला. बाप्पा बघताय ऑलमोस्ट रेडी झाले आहेत, कारण गणपती उत्सव आता फक्त 1 महिन्यावरती राहिला आहे, कारण 14 तारखेला बाप्पा येणार आहेत. तर आता भरपूर जण आत्तापासून त्यांची लगबग आहे की आधीच घेऊन जात आहेत, सजावट वगैरे करतात. पण इथं तुम्हाला भरपूर असे बाप्पा आहेत, ते ऑलरेडी सजावट केलेले तुम्हाला दिसणार आहेत. हे बघा, ही दगडूशेठची मूर्ती बघा, ही किती फूट असेल विजा? 2 फूट. 2 फूट दगडूशेठची मूर्ती आहे. इकडे गौराई आहे, ती पण मस्त सजवले. हे बघा, हे डिस्प्ले केलेले आहेत सगळे. असे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कारखान्यात बघायला भेटतील. आहे बघा, हे डिस्प्लेला सगळे लावलेले आहेत, ऑलमोस्ट रेडी होऊन. भारी भारी बाप्पा आहेत एकदम तयार केलेले. हे बघा, बाप रे बाप, नाद नाही डायरेक्ट. हा बाप्पा बघा, 2 मिनटं तुम्हाला मी दाखवतो. हे बघा कसला भारी आहे बघा, एक नंबर वाटते. याची अंदाजे प्राइस काय असेल विजय? बघा कसली भारी सजवले. तू साडीचा पण ड्रिपिंगचं काम करतो ना? आपला मित्र साडी ड्रिपिंगचं पण काम करतो. और बघा कसले भारी सजवले.
पण या कारखान्याला आपण भेट दिली होती आणि तिथं त्यावेळेला पण काम चालू होता. आता एक दादा आहे तो आखणी करतो ते बघू. इथे बघा जे व्यावसायिक गणपती होते ते गेलेत बऱ्यापैकी, कारण आता जे राहिलेत ते घरगुती आहेत, म्हणजे घरगुती भेटणाऱ्या मूर्ती आहे बघा. अजून पण पेंटिंग बघा, नक्षीकाम बघा, भारी वाटतं ना. कलरवरती गेम आहे बघा. पण बघू दादा एक नक्षीकाम करतो त्याच्या इथे जाऊन. डोळ्यांची आखणी चालू आहे बघू. बारकाईचं कसलं काम आहे. कलाकार आपला जीव होता त्या मूर्तीला आपला रेडी करण्यासाठी. ते बघा तिकडे पण बघा समोर दिसतं तुम्हाला आखणी केलेली रेडी आहे दोन डोळ्यांची. कसली सुबक आखणी. झाले त्याची. हा बाप्पा घेतात. बघा हा लालबागच्या राजाची आखणी चालू आहे आता. 2 फुटी लालबागच्या राजाची मूर्ती आहे. आखणी झाली की त्याच्यानंतर मग ते बऱ्यापैकी पेंटिंगचं काम झालं ना दादा. फक्त आता बाकी काय त्याच्यामध्ये कपडा मारायला लागेल ना फक्त. बघा लालबागचा राजा यावर्षी काय ट्रेंडिंग आहे. गेल्या वर्षी चौरंग होता. हा खपत नाही का अजून पण त्याच चालू आहेत. चौरंग मूर्तीचं काम बघा भारी आखणी. हे बघा इथं कच्च्या मूर्त्या आहेत आणि त्याच्यानंतर आता त्याला घासाचं काम करतात आता ते. त्याच्यानंतर मग आखणी वगैरे नंतर आणि कलरिंगचं काम पॉलिश वगैरे करू. तर ते बघा तिकडं आता हा सॅम्पलमध्ये आता असा कलर मारतो. त्या भाऊसला तुम्ही गेल्या वर्षी पण आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, कारण गेल्या वर्षी पण त्याला आपण कवर केला होता. तो आता बॉडी कलर करतो ना मस्त गणपती आहे बघा. आता इतका भारी वाटतं. आता हा बॉडी कलर केला की त्याच्यानंतर परत घासकाम करता येईल नाही ना. पहिल्या आपण या कारखान्याला भेट दिली. यज्ञेश आर्ट्स म्हणून आहे, आपल्या मित्राचा मित्रच आहे. भारी कलाकृती आहे. तुम्हाला जर इथे बुकिंग वगैरे करायची असेल तर हे जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत, म्हणजे जे बॅनरवरती नंबर दिसत आहेत त्यांना कॉल करा. छान भारी गणपती आहेत बघा. डिस्प्लेला लावले तेच बघा. दगडूशेठची मूर्ती एकदम मनात भरते. आणि हे जे गणपती आहेत ते ऑलमोस्ट आता पेंटिंग वगैरे करून रेडी आहेत. त्यांची आखणी वगैरे करेल तो दादा तिथे. गेल्या वर्षी दोघांची आपण बाईट घेतली होती. आणि त्याच्यानंतर आता हे बघताय बघा मस्त मूर्ती आहेत. तुम्ही चॉईस करून त्यांना पेंटिंग करायला वगैरे करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. ऑफडेला आलो आहे, म्हणजे आज ऑफडे तसं नाही म्हणता ना, विकेंडच आहे आज सॅटर्डेला, तरी एवढी गर्दी आहे, ट्रॅफिक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा संडेला वगैरे आला तर काय आलं तर हा पण कारखाना आपण कवर केला होता विराट आर्ट्स म्हणून. ज्या बॅलन्सिंगच्या मूर्ती आहे त्यांच्या कडक म्हणजे नाद नाही एवढं बॅलन्सिंगच्या भारी मूर्त्या असतात त्यांच्या. तर आपण आता परत जातो आहे तिथे. गेल्या वर्षी एका दादाला कवर केलं होतं तिथे, तर तिथे बघूया आता त्याच्या इथे. चला पप्पा लवकरच प्रत्येकाच्या घरी जायला रेडी झाले. ट्रॅफिक बघताय बघा, आज सॅटर्डे आहे त्यामुळे पण ट्रॅफिक बघा मजबूत. लोक गणपती बघायला येतात. आणि आपण परत आता कुणाल दादाच्या आणि केतन दादाच्या इथं आलो. गेल्या वर्षी आपण आलो होतो आणि त्या मूर्त्या बघितल्या गौराईच्या, त्याच बघायला आपण परत आलो आहे. कारण बघताच क्षणी अशी नजर म्हणजे हटतच नाही. हे बघा डिस्प्लेला गणपती लावलेत. बाप रे बाप 101 आहेत. असे सजवलेत बघा. असं वाटलं हा घेऊन जाऊ घरी की तो घरी घेऊन जाऊ. हे बघा गौराई बघा यावर्षीची ट्रेंडिंग एक नंबर. एकवी राहायचं याच्यात आहे का. हे बघा किती भारी वाटतं बघा. नादच डायरेक्ट. इकडे बघा ह्याला पण मस्त पेटा वगैरे सजवलाय, धोतर लावलाय. ऑलमोस्ट बुक झालाय तो पण.
म्हणजे कुठल्या बघा पुण्यावरून ती मूर्ती पुण्याला मूर्ती नेणार आहे ती. बाप रे बाप, ही पण गौराई बघा, हे गेल्या वर्षी बघितली होती आपण, ती पण बघा कशी भारी वाटते, एक नंबर. हे बघा खाली काय नाही प्रेमात पडणार तुम्ही मला सांगा, एवढे भारी बाप्पा आहेत, भारी गौराई आहेत. हे बघा मी त्याला आग्रह केला की जाऊया दादाची इथे आपण, कारण आम्ही पुढे जाणार होतो. बघत चला एकदा झलक मारून येऊया, बघूया. अजून दाखवतो तुम्हाला. हे बघा बाप रे बाप, हा बघा याची प्राईस काय असेल रे? 10 पर्यंत ना, 10च्या आसपासच जास्त असेल मला तर वाटतंय. कसला भारी वाटतंय बघा गौर बघा. नाक 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 एक बाप्पा बघायला वाटतं. ही पण मूर्ती बघायची भारी वाटतं. डोळ्यांची आखणी बघा, तो आखणीचं काम करतो दादा. गेल्या वर्षी पण आपल्याला भेटला नव्हता, तो पंढरपूरला गेला होता, आणि यावर्षी पण आहे. हे बघा कडक एकदम नाक नाक. या गौराई ह्या रेडी करून ठेवला, त्यांना फिनिशिंग वगैरे द्यायचं ना अजून. आता साडी लावून मग नंतर बाकीचं काम करतील. हे बघा ही पण मूर्ती, ही पण ट्रेंडिंग आहे रे. हिचं नाव काय या मूर्तीचं? हे बघ ही चौरंग पेशवाई का, स्वामी समर्थांच्या याच्यात आहे का? हे बघा कशी भारी मूर्ती वाटतं बघा. इकडे दगडूशेठ आहे, हा तरी ऑलमोस्ट 3 असेल ना, 3 साडेतीन. हां हे बघा 3 साडेतीन दगडूशेठ. बाप रे बाप, आत नाही पण पेशवाई आहे बघा कडक. यावर्षी मला अजून एक ट्रेंडिंग असं वेगळं बघायला भेटलं आहे. ही जी मूर्ती दिसते ही गोल्डनच्या ह्याच्यामध्ये, आता मी 3-4 मूर्त्या बघितल्या, कारण ह्या वर्षी मी पहिल्यांदाच बघितलं अशा गोल्डन ह्याच्यामध्ये. म्हणजे धोतरपूर्ण पण सगळा गोल्डनमध्येच आहे ना, गोल्डनमध्येच आहे. कसला भारी वाटतं बघा. गेल्या वर्षी जशी दादाची आपण अघोरीची ट्रेंडिंग मूर्ती बघितली होती, धावती दादाची भेट झाली होती, तसा आता पण दादा आपल्याला अचानक भेटला आहे. तो कुठेतरी गेला होता बाहेर आणि आला आहे, तर त्याच्याकडून आपण थोडी बाईट घेऊया आपण. आता आपल्याला काय काय सांगतो बघूया आपण, कारण मला तर इच्छा होतीच माझी की भेटावं आणि काहीतरी 2 शब्द आपल्याला सांगावे बाप्पांच्या मूर्तीबद्दल आणि गौराईंच्या मूर्तीबद्दल. तर नेमका आला आहे, तर त्याला पण कवर करू आता आपण. चला रामकृष्ण रे दादा, काय म्हणतोयस, कसा आहेस? हां जा वारी वगैरे झाली करून आलास? थांबून राहिली. ओके, तर ह्या वर्षी आपल्याकडे नवीन काय आता? गेल्या वर्षी मला आगोरीमध्ये बाप्पा दाखवलं होतंस तू. ओके त्याच्यामध्ये तो बाप्पा जो आहे तो थोडासा भस्म वगैरे या स्वरूपात आहे. ओके, म्हणजे लोकांना हल्ली महाकालचं हे लागलं आहे, तसं तू भस्म म्हणजे 2मध्ये काहीतरी अपडेटेड व्हर्जन आम्हाला दाखवतं आहे 2.0, तर तो पण बघू आपण. नाही आहे का? ओके, तर ही मला यांचं जरा वैशिष्ट्य सांगशील गणपतींचं, किती फूट आहेत किंवा कशा काय गौराई वगैरे, 1-2 जे सॅम्पल आहेत त्यांचे सांगू शकशील मला? 2 फुटापासून 4 इंचापर्यंत. गौराईची वेगवेगळी. ओके ओके, तरी गौराईची स्टार्टिंग कधीपासून असेल तरी प्राईस? 3,000पासून स्टार्टिंग होते. 18-19 रिक्वायरमेंटनुसार, म्हणजे तशी काय? हां ओके, नक्कीच दादाचा मी नंबर देईन स्क्रीनवरती तुम्हाला. मी आल्या तसं तुम्हाला याच्या अगोदरचं याच्यामध्ये बघितलं असेल. खरंच अक्षरशः जीव ओतला आहे. हे बघा एक नंबर काम केलं आहे, कलाकाराची मेहनत याच्यामध्ये दिसून येते. एक नंबर. हे बघा कडक एकदम. चला बघूया आपण आता अजून. दादा बोलला तर ही बघा, ही ती ट्रेंडिंगची मूर्ती आगोरीची, आगोरी 0.20. एक नंबर यार, क्लास आहे. मित्राच्या मोबाईलमध्ये होती ती, मी तुमच्यासाठी आणले कारण त्याने दाखवले आपल्याला. क्लास मूर्ती आहे बघा, एक नंबर बाप. डायरेक्ट फिनिशिंग आहे बघा, आणि काम पण एक नंबर आहे. मस्त वाटतं बाप्पा बघा. कुणाल केतन क्रिएशन. नाद डायरेक्ट. मी स्क्रीनवरती नंबर देईन तुम्हाला, त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. इथले गोड गणपती आहेत बघा वारीत.
पण कारखाने का आपण कवर केला होता हितिशा आर्ट्स म्हणून कलव्याचा, विजयचं गाव आहे आज. हे बघा गौरी बघताय, बापरे बघा नाद डायरेक्ट हे गौराई बघा. हे बघा मला मी बोललो गेल्या वर्षी दादाची आपण बाईट घेतली होती. हे बघताय तुम्ही गौरी कसल्या भारी सजवलेल्या आहेत. यावर्षी काहीतरी नवीन हे बघताय तुम्ही, हे काहीतरी नवीन दिसतं ब्लाऊज वगैरे यावेळेला. कसलं भारी काम केलं आहे. हे पण गौराई बघताय तुम्ही, क्लास आहेत एकदम. तसं आखणीचं काम बघा, डोळ्यांच्या आखणीचं एक नंबर. ह्या जे पडद्यामागचे कलाकार आहेत तर त्यांना पण आपण भेटणार आहोत, म्हणजे दादा आहे त्याशी आपण बोलू. गेल्या वर्षीवरून बोललो होतो, यावर्षी पण तुम्हाला मी बाईट देतो. आता दादा बऱ्यापैकी काम, तर दादाला भेटू आपण. चला बोलू दादाबरोबर. ठीक आहे दादा, जय शिवराय. कसं आहेस, बरं आहेस ना? काय म्हणतो? तर दादाकडे आलो आपण. आता बघूया यावर्षी काय नवीन आहे आपल्याला, आता काय बघायला भेटेल आपल्या प्रेक्षकांना. गौरीच ना, गौरी स्पेशलिस्ट म्हणून मला माझ्या मित्राने सांगितली दादाची ओळख. हा विजय आपला, त्याची पण बाईट घेऊ आपण, त्याच्या इथं जाऊ त्यावेळेला. तर काय सांगशील मला गौरीबद्दल? आता तो किती फूट आहे? 2.5 फुटाची गौरी आहे बघा. 2.5 फुटाची गौरी आहे. ऑलमोस्ट आता ज्या स्क्रीनवरती तुम्ही बघितलं त्या गौरी आहेत. साधारण कितीपासून स्टार्टिंग होते, किती फुटापासून स्टार्टिंग होते गौरींची? 1.5 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. आणि हे सगळं काम इथंच, म्हणजे ड्रेपिंगचं वगैरे सगळं काम आपलं. ओके, ते पण दाखवत आहे. म्हणजे बघा कसलं भारी काम केलं. किती वर्ष आलं आता तू करतोस? गेल्या वर्षी म्हणून भरपूर वर्ष आले ना. ह्याच्यामध्ये उस्ताद झाला जाता तुम्ही खरंच. नाव काय तुझं दादा? प्रतीक पाटील. त्याचा नंबर मी स्क्रीनवरती देईन तुम्हाला. इथे जे बघा हे नंबर आहेत ते पण तुम्हाला मी, आणि त्याचा इन्स्टा ID किंवा पेजचा ID तो पण देईल. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा. अजून पण अवेलेबल होती ना, कारण महिना राहिला आहे गणपतीला, तर भेटून जातील ना आपल्याला. नक्कीच. तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. बघा ही गौरी आहे आणि अजून आतमध्ये काम चालू आहेत. पोरं अजून कामं करतायत पटापट. तर बघा ही सजवलं आहे बघा, जे डोळ्यांची आखणी बघा, साडीची ड्रेपिंग झालं, दागिने झाले, असे रेडीमेड तुम्हाला डायरेक्टली गौर भेटणार. तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त इथून घरी घेऊन जायचं आहे तुम्हाला. म्हणजे बघा ही मेहनत आहे कलाकारांची. तर त्याला तुम्ही दाद द्या. मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देईन, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बाप्पा आणि तुमची गौर असेल ती बुक करा नक्कीच. नाही पाठीमागे अजून एक, तिथं जाऊ आपण आता. कारखान्यात 2 मिनटात आता आपला गौर दाखवतोय. हे बघा हा कारखाना आहे त्याचा. कसला भारी काम आहे बघा. हे बघा गौर रेडी झाली ही, एक नंबर वाटते. आणि तिकडे अजून या 2-3 आहेत, त्यांचं काम चालू आहे. हे बघा केसांची ड्रिपिंगपासून सगळ्या गोष्टीपासून इथे बारकाईने काम होतं आहे. हे बघा आई शपथ कसली साडी वाटते बघा ही. कोणाला मोह नाही आवडणार की चला ही माझ्या घरी घेऊन जातो म्हणून. बघा हे आपण सांगू त्या कलरनुसार पण तुम्ही हे करून द्याल ना साडीच्या ड्रिपिंग. एक नंबर व्हरायटीज आहेत तुझ्याकडे, म्हणजे साड्यांची व्हरायटी पण आहे त्याच्याकडे भरपूर. म्हणजे तुम्ही सजेशन द्याल तुम्हाला ज्या कुठल्या कलरमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ती कलरिंग करून भेटेल. हे बघा एक नंबर. दागिने वगैरे सजवलेत, म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला, ते ऑलमोस्ट मस्त एकदम वाटते कडक. खरंच भारीच, मनात असं बसून राहिले असं. इकडे ह्या साईडला जय मल्हार आहेत. ही किती फूट आहे जय मल्हारची पण? 2 फूट आहे. बघा बघताय तुम्ही. पाय तिकडे त्या साईडला आहे. मला पाहिजे असेल तर 101 आहेत. हा कारखाना आपण दादा बोलला तसं आपल्याला घेऊन आला. हे बघा मस्त आहे दादा, खरंच थँक्यू. मी फक्त तिथं अपेक्षा केली होती, मला तो आतमध्ये घेऊन आलास आणि दाखवलंस. सर्व माझं काम होतं, इथं काम होतं गौरींचं. हे बघा, आणि जर असेल तर मी तुम्हाला नंबर देईन दादाचा, तर त्याच्यामध्ये त्याला DM करा तुम्ही आणि तुमची गौर बुक करा. असाच आपल्याला एक कलाकार भेटला आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. तो आपल्याला सांगेल कशी काय ड्रिपिंग वगैरे करतात धोतरची. तर ऑलमोस्ट झालेली आहे, तो काम करत होता, त्याची बाईट घेऊया आपण. नमस्कार मित्रा, नाव का तुझं? शुभम. तर बघताय तुम्ही, हे बघा हे त्याने वर्क केलेलं आहे, धोतर वगैरे ड्रेप केलं आहे. आणि हा जो आहे हे बघा, हा बाप्पा असा त्याने रेडी केला आहे. किती वेळ जातो तरी तुम्हाला या गोष्टी करायला? एक गणपतीचं म्हणजे धोतर आणि फेटा वगैरे हे करायला अर्धा पाऊण तास म्हणजे जातो बघा त्या काळचे. आणि त्याला तुम्ही जसं सांगाल, जसं मी दादाला पण विचारलं मगाशी, जसे कलर असतील म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही चेंज करून द्याल ना. हे बघा, तर ह्या वेळेला
असं काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे तुम्हाला धोतर. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये हे करा. तू किती वर्ष आले काम करतोयस? आणि 3-4 वर्ष झाली. म्हणजे जॉबला वगैरे आहेस की कॉलेज वगैरे करतोस? म्हणजे बघ हां यंदा शिकलायस. अरे वा वा वा. म्हणजे आवड पाहिजे फक्त आपल्याला बास या गोष्टीची. तो कॉलेज करून ह्या गोष्टीकडे वळला आहे, कारण आवड जोपासली पाहिजे आपण, ते महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच बाबा. गणपतीचं माहेरघर का म्हटलं जातं तर ते ह्याच्यासाठी, कारण असं एक घर नाही आहे किंवा एक कारखाना नाही आहे, आजूबाजूला सगळा परिसर तुम्हाला बाप्पाच बाप्पा दिसतात. हे बघा, हे पण बाप्पा चाललेत. आता कुठे चाललेत एक्झॅक्ट माहिती नाही, पण लोड होऊन चाललेत. तर आता आपण जातो आहे. जो आपला मित्र आहे, गेल्या वर्षी पण त्याच्याबरोबरच आपण होतो, फिरलो अख्खा हा एरिया अमरापूरचा. तर त्याच्याबरोबरच चाललो आता आपण. आता त्याच्या कारखान्यात जाऊ. तर चला, आपण चाललेलो बाजूला आणि इकडे मूर्ती दिसते, बघताय तुम्ही. ही 3-3.5 फुटाच्या वरती असेल. भारी मूर्त्या सजवल्यात. दगडूशेठची मूर्ती बघताय, ही बघा कसली भारी आहे एकदम. हा किती फूट आहे रे दादा? कसला भारी आहे बघा दगडूशेठ, एक नंबर आहे केलाय. हे बघा, वा, नाद नाही, क्लास एकदम. आपल्याला लावलेलं पण तुम्हाला दाखवतो. नाव काय दादा आपल्या याचं? प्रगती आर्ट्स म्हणून आहे. तर त्यांचे डिस्प्लेचे गणपती बघतो आपण. दादा आहेत, दादाशी बोलून पण घेऊ. हे बघा काय बाप्पा आहे, बाप रे बाप. तुम्ही बघता क्षणी प्रेमात पडाल खरं. एक एक मूर्ती आहेत ना, क्लास आहेत एकदम. हे बघा, ती एक बघा. हे बघा, ओ हो 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 माय गॉड, काय मूर्ती आहेत ते बघा. हे इकडे बघा, वा. हे बघा, हे बघा, ओ हो 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 हो. नाद नाही, थांबा अजून बघा. ओ माय गॉड, कडक एकदम. हा एक सजवलेला आहे पूर्ण, डायमंड वर्क वगैरे सगळं झालं आहे त्याचं. ही पण लालबागच्या राजाची मूर्ती टाईप आहे ना? 2.5 फुटी लालबागचा राजा आहे. हे बघा, तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर हे बघा, इथे कार्ड आहे दादाचा, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर आहे प्रगती आर्ट्स म्हणून, एक नंबर. मंगेश पाटील म्हणून दादाचं नाव आहे. असला भारी वाटतं बघा. मस्त रेडीमेड गणपती बाप्पा आहेत. इथे गौर आहेत. हे बघा, आता आपण अजून तुम्हाला मी मगाशी बोललो प्रगती आर्ट्स म्हणून, तर त्या दादाचा जो कारखाना आहे तर त्याला विचारणार होतो आपण. दादा नमस्कार, नाव काय तुमचं? तर दादाच्या कारखान्याला आपण भेट दिली आहे. डिस्प्लेचे गणपती बघताय. दादा, ही किती दिवसाची मेहनत आहे तुमची? म्हणजे कधीपासून चालू करता तुम्ही? मेहनत म्हणजे डिसेंबर पासून चालू होतं. कारण डिसेंबर मध्ये चालू आहे हा करण्यासाठी होतं, कारण आउट ऑफ इंडिया हां, गणपती वगैरे पाठवायला लागतात. बरोबर बरोबर. तयारी अगोदर करायला लागते, कारण त्यांच्यापर्यंत पोहोचायला 2 आणि 3 महिने लागतात. 3 महिने लागतात, बरोबर. मग ते संपेपर्यंत आपली मुंबई, बरं. महाराष्ट्र, हां, हैदराबाद, छत्तीसगड, गोवा, ओके. इकडे पण आपल्या मूर्त्या जातात. खूप लवकर चालू करायला. ओके. आणि हा आता जो आता साधारण 1 महिना राहिलाय, ते आपल्या लोकलच्याच असतील, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातल्या अगोदर तुझ्या असतील त्या गेल्या असतील? नाही, असं नाही. लोकल म्हणजे जे रिटेल साठी आपण बोलतो ते. ओके, हां बरोबर. एका मूर्तीसाठी गोवा, हां, भोपाल, काय म्हणतो? एका मूर्तीसाठी येतात. अरे बाप, हैदराबाद. नाही खरंच असं ज्यांना झेपेल असा प्रवास करून. नाही, बरोबर. कारण बाप्पाची मूर्ती प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी उठून दिसावी आणि शोभलेली असावी, त्याच्यामुळे माणूस कुठून पण प्रवास करायला तयार होतो. ही गोष्ट खरी आहे. ते बोलतात की बाबा आम्ही पैशांच्यासाठी नाही, एवढा प्रवास करून आलोय. बरोबर, काम पाहिजे. बरोबर. मेहनत पाहिजे, क्वालिटी पाहिजे. हे काम करून हे नाही, त्यांच्या एवढ्या आशेने जर एवढा प्रवास करून एका गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी येतात, बरोबर, त्यांच्या मनासारखं काम बाप्पा करून दिलाच पाहिजे. तर आता मी तुम्हाला दादाशी बोललो, मी दादाने तयार केलेले बाप्पा दाखवतो. ते पहिल्या ह्याच्यात दाखवलेच, हे वर्बली तुम्हाला दाखवतं रॅन्डममध्ये, कारण आपला ब्लॉग नको मोठा व्हायला म्हणून. हे बघा, आपली आगरी कोळ्यांची शान आई एकविरा. हा पण असा मस्त एकदम तयार केला आहे कोली लुकमध्ये. बाप्पा दिसतोय तुम्हाला इकडे वरती पण आहे बघा. एक नंबर आहेत, व्हरायटीज आहेत तुम्हाला भेटणार आहेत. आणि कलरिंगचं काम पण भारी आहे, नक्षीकाम पण सुपर केलं आहे, फेटा वगैरे पण मस्त मारल्यात. हे बघा,
101 बाप्पा आहेत. वाव, हा बघा कसला भारी वाटतंय. आणि त्याला क्लासच सजवला आहे, एक नंबर. हे बघा, काय काय जण बुक पण झालेत. साधारणतः तरी स्टार्टिंग प्राइस किती आहे दादा? स्टार्टिंग प्राइस सांगता येणार नाही, हा म्हणजे प्रत्येकाची व्हेरिएबल आहे, वेगवेगळी आहे. बरोबर. आणि इथून तुम्ही कच्च्या मूर्त्या पण देत असाल ना? नाही का? पेंटिंग होत असतं. ओके, म्हणजे पेंटिंग. का नाही सांगता येत, कारण कोणाचं किती अल्टरनेट काम असतं. बरोबर बरोबर. हा, शेला हवेत मागतात तर बरोबर बरोबर, स्टँडिंग मागतं. बरोबर. शक्यतो इथे येऊनच बुकिंग करा, त्यानुसार तुम्हाला प्राइस समजेल. हा, ही गोष्ट खरंच आहे. कारण काय काय जण काय विचारतात, व्हिडिओवरती प्राइस विचारतात. तर शक्यतो असेल तर त्याच्यावरती काय करा, तुम्हाला मी जो नंबर वगैरे देणार आहे, कार्ड देणार आहे, त्याचा नंबर असेल त्यांना व्हॉट्सअप करा, त्यांच्यावरती मूर्तीचा फोटो घ्या आणि त्याच्यानंतर मग बुक करा, तर ते तुम्हाला सोयीस्कर पडेल. हे बघा, तर चला जाऊया आपण आता, कारण निघायची इच्छा होत नाही बाप्पांना बघून खरंच. ज्या वेळेला आपण देवी उत्सवाला आलो होतो त्यावेळेला हा कारखाना आपण कव्हर केला होता, आशीर्वाद आर्ट्स. तर परत आलं आहे. हाऊस कसं आहे, बरं आहेस ना? तर आता त्या दादाच्या आपण कारखान्यात आलो. पेन तालुक्यातला म्हणजे म्हणाल तर मोठा कारखाना आहे. आपण बाप्पांच्या मूर्त्या बघताय. माझ्या कमरेच्या हाईट एवढ्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आणि धोतर वगैरे आपण गेल्याला बघितलं होतं देवींना इथं नेसवताना. आखणीचं काम बघितलं होतं. आशीर्वाद आर्ट्स म्हणून आहे, एक नंबर. ही दगडूशेठची मूर्ती बघताय, ही ऑलमोस्ट 5 फुटाच्या वरती असेल. ही पण एक बघा मूर्ती कसली भारी आहे, 4 फीट आहे. हे बघा, कडक एकदम, म्हणजे अक्षरशः जिवंत बनण्याचं काम दिलं आहे. मूर्तीचं नक्षीकाम पण बघताय, डोळ्यांची आखणी बघा, काय क्लास आहे एकदम. हे बघा, बाप रे बाप, कसला भारी वाटतंय, कडक एकदम कडक. हे बघा बाबा, कसली मूर्ती आहे बघा, नाद एकदम. जे बघताय तुम्ही, तुम्हाला ज्या साईजनुसार पाहिजे असतील तशा बाप्पा तुम्हाला भेटतील इथे. हे पण बघा, हे बघा क्लास एकदम. हा बघा कसला भारी वाटतंय, हे बघा कडक एकदम, कसला भारी वाटतंय बघा. एक 4 फीटची मूर्ती आहे ही पण 4 फूटचीच आहे. डबल लोड, म्हणजे दोन्ही साईडला लोड आहेत. क्लास एकदम. इथं अशा ठिकाणी आल्यावर असं वाटतं ना की कुठला गणपती मी घरी घेऊन जाऊन कुठला नाही, पण आपला गणपती गावाला असतो त्यामुळे आपल्याला चॉईस नाही आहे. हे बघा, बाप बाप बाप, नाद नाही एकदम. गौरी बघा, गौरी पण एकदम मस्त आहेत, कसलं भारी वाटतंय काम बघा. तिकडे तुम्हाला म्हणजे तुमचा बाप्पा जर एखाद्याला आयडिया पाहिजे असेल की डेकोरेशनमध्ये ठेवून कसा वाटणार, तर त्याच्यासाठी त्यांनी डेकोरेशन पण केलं आहे की तुम्ही तिथे ठेवून बघू शकता तुम्ही की बाप्पा कसा दिसतोय. गौरी बघा, क्लास एकदम. इकडे दगडूशेठ आहे. हा काय, हा बघा, नाट डायरेक्ट रे खरंच. तिकडे एक ताई आहे, ती पेंटिंगचं काम करते. हे बघा, कसला बाप्पा आहे तो पण, कडक एकदम. अक्षरशः तुम्ही प्रेमात पडाल बाप्पाच्या, अशा मूर्त्या आहेत. हे बघा, ही बघा एक, हे बघा, हे बघा. आणि आपण ह्याच्या वेळेला आपण आलो होतो, म्हणजे देवीच्या वेळेला, त्यावेळेला इथं ड्रिफिंगचं वगैरे काम चालू होतं. कसले बरे बघा, हे बघा क्लास रे क्लास. मंडळाचे बाप्पा असतात त्यांच्यासाठी पण ह्या साईज सफिशियंट आहेत. 4 फीट म्हणाल तुम्ही. ही दगडूशेठची इकडं आहे या 4 फीटच्या मूर्त्या, त्या तुम्ही बिंदास घेऊन जाऊ शकता. कसला भारी वाटतात बघा. काय ना, तुम्हाला फक्त घेऊन जायचं आहे आणि मंडपात बसवायचेत. चला जाऊया आपण आता. आपण भरपूर ठिकाणी फिरलो आणि आता आपण ज्याच्यासाठी आलो होतो, म्हणजे ज्याने आपल्याला इथं आणलं आहे, तर त्याच्या कारखान्यात तिथं तो काम करतो, वर्क करतो. आणि त्याने जे सगळे ड्रिपिंग केले धोतर वगैरे, तर त्याच्या त्या कारखान्याच्या इथं आलं. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, SN आर्टला आपण आलो. तर आता त्यांच्या इथं बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत, माझ्या एवढ्या हाईट एवढ्या मूर्त्या आहेत, म्हणजे 6 फीटपर्यंत आहेत, त्या बघूया आपण आता. आणि त्यांचं बारकाईचं काम आहे, कारण शेवटला मी याच्याआधीच ठेवलं होतं की आरामात आपण त्या मूर्त्यांची व्हिडिओ घेऊया. बघताय तुम्ही, चला बघूया आपण आता. बाप्पा बघून घेऊया. मी लेट ह्याच कारणामुळे इथे आणलं.
मला पण माहिती नव्हतं की तो इथे लागला आहे. हे SN आर्ट हे जे धोतरचं वगैरे काम आहे ते जो हा कलाकार दिसतोय माझा मित्र त्यानेच केलं आहे. नाद नाही त्याशी पण आपण बोलू. आधी गणपती कवर करून घेऊ. हे बघा गर्दी आहे बुकिंगसाठी, धावाधाव सगळ्यांची आहे. हा अगोरी बाप्पा बघताय. हे बघा हे बघा हे बघा काय बाप्पा डिस्प्लेला लावलेत. दगडूशेठ आहे. बापरे बाप. ह्याचा पण तूच केलं आहेस विजय? सगळं टोटल कापडचं काम त्यानेच केलं आहे. बाप रे बाप. नाद नाही बाई. हे बघा आपला माणूस कोणतरी पुढे जात असेल ना त्यावेळेला म्हणजे काही वेगळीच गट फिलिंग येते आतमधून. नाद नाही. हे बघा हे कसलं धोतरचं काम केलं बघा. नाद 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 काय डिस्प्लेला मूर्त्या लावल्यात यार खरंच. हे बघा ही पण कसली भारी वाटते बघा मूर्ती. हे बघा कसल्या भारी मूर्त्या आहेत. एक नंबर. हे बघा काय बाई मूर्ती आहेत. आपण आतमध्ये जाऊ अजून. काय म्हणतो? हे बघा दादाची आपण बाईट पण घेऊ थोड्या वेळात कारण ना कस्टमर आहेत त्याच्यामुळे मग तो पण बिझी आहे. हे बघा बापरे बाप. गोविंदा गोविंदा क्लास. हे बघा हे पण बघा. आम्हाला फक्त की अशी मूर्ती बघून पुढल्या वर्षी गावच्या आजूबाजूला ऑर्डर आली पाहिजे. क्लास. आता डिस्प्लेच्या पण मूर्त्या दाखवतो तुम्हाला मी. ह्या डिस्प्लेला लावल्यात त्या मूर्त्या बघा लालबागच्या राजाची. हे किती फूट असेल रे विजय? हे किती फूट आहे? हा 2.5 ना? 2.5 फूट लालबागचा राजा आहे. क्लास आहे एकदम. बाप रे बाप. हे बघा कसला काम केला. ह्या ज्या वर्कचा जो कलाकार आहे तो आपला मित्र आहे. मग त्यालामुळे काय अभिमान वाटत असेल आपल्याला पण. भाई कडक कला आहे. तुमच्या अंगात कळा आहे तर सगळंच आहे. हे बघा वाव कसला भारी आहे बघा. आणि ज्या वेळेला बाप्पा हे मकरात बसतील तर त्यावेळेला कसली एवढी भारी हे वाटेल ना नादच नाही. हे बघा हे बघा. आणि तिकडे बारीक बारीक बाप्पा आहेत तुम्हाला मी दाखवतो. नाही बघा बाबो बाबा. हे बघा मूर्ती बाल गणेश सारखी वाटते. कडक. ठीक आहे ती मूर्ती कसली भारी आहे. किती भारी वाटते. 2500. भाई नाद नाही भाई. याला तुम्ही जर अजून त्याला धोतर बितर किंवा हे बाकीचा लावलं तर कसलं भारी वाटेल. 2500 रुपयात फक्त. हे बघा कडक एक नंबर भाई. नाद 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 कसली भारी मूर्ती. हे बघा SN आर्ट म्हणून नाव आहे या कारखान्याचं. हे बघा याचं अजून आखणीचं काम बाकी आहे. बाकी हे धोतरचं वगैरे ड्रिफिंग झालं आहे. अक्षरशः एवढा मोठा कारखाना आहे. आणि तो दादा आहे त्याची बाईट घेऊया आपण. हे बघा दिवस जात असेल ना तुझा ह्याच्यात? दिवस जात असेल ना जॉबवरून आला किंवा आपल्या इकडं. काय भारी का पडतं खरंच. तर दादाशी बोलू आपण आता. थांबा. हे बघा गोड गणपती अखिल चंदनवाडीचा जो गेल्या वर्षीचा ट्रेंडिंग बाप्पा होता. मोजके आहेत त्यांच्या पण कॉप्या आहेत तुम्हाला भेटून जातील. हा किती फूटचा असेल? 2.5 फूट आहे. वाह काय वाटतंय बघा. आखणी बघा डोळ्यांची. ओ हो हो हो. इथे काम चालू आहे. त्या काकी वगैरे पेंटिंगचं काम करतात तुम्हाला मी दाखवतो ते पण. कारण आपल्याला वाटतं की बाबा आपल्याला मूर्ती भेटली आपण चॉईस केली झालं पण त्या बारकाईचं किती काम आहे बघा. त्या काकी करतात काम. हे बघा करा तुम्ही बिंदास चालू द्या. हे पण काम हैऱ्या करायला जमत नाही. ही मेहनत आहे कलाकारांची. बघा पेंटिंगचं काम करतात त्या. खरंच कलाकार आपला जीव ओततात त्याच्यामध्ये. इकडे अजून धोतर वगैरे नेसवायचं आहे. विजय तो काम करतो. विजयशी पण आपण बोलू. बघू तो बोलायला तयार होतं आहे का. कारण खरंच अभिमान वाटतो. भारी वाटतं आहे. एवढ्या भारी मूर्त्या डिस्प्लेला एवढ्या लावलेल्या आहेत. नादच डायरेक्ट. ही दगडूशेठची मूर्ती बघताय. ही 2 फूट असेल. तिला ज्वेलरी घातली त्यामुळे कसला भारी वाटतं बघा. आणि धोतर वगैरे त्या नेसवलं त्याच्यामुळे क्लास एकदम.
ती तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी ही वाटणार नाही, पण रिअलमध्ये बघाल ना बा क्लास. आपण आता बाप्पा बघितले तर त्याच्या पाठीमागचं धोतराचं काम आपला मित्र करतोय विजय, आणि जो कारखाना आहेत दादाचे, तर आता निखिल दादा बरोबर बोलणार आहे. निखिल दादा आणि दुसऱ्याचं नाव काय दादा? सचिन आहे, SN आर्ट म्हणून आहे. जय शिवराय तुला. कसं आहेस? आणि किती वर्षापासून तू हे काम करतोयस? आता आपला 5 वर्ष झाली. पाच वर्ष झाली. मी गेलेला कारखाना तुमचा तिकडे बघितला होता, आणि या वेळेला पहिल्यांदा तुम्ही इकडे टाकला आहे, आणि मोठा कारखाना आहे, अक्षरशः भारी मूर्त्या आहेत, खरंच जीव ओतलाय तुम्ही. काय सांगशील, साधारण किती मूर्त्या यावर्षी तुम्ही तयार केल्यात आता? यावर्षी आपल्या 3,000 मूर्ती. 3,000च्या, आणि त्या बऱ्यापैकी तर मला तरी वाटतं बुक झालेल्या दिसत आहेत. आणि खरंच जीव ओतलाय तुम्ही कलाकारांनी. स्टार्टिंग प्राईस आपल्यापासून किती आहे तरी एक अंदाजे? एक घरगुतीसाठी आपला 5,000 पासून सुरुवात. 5,000पासून स्टार्टिंग आहे, कारण काम पण तसंच आहे, त्यामुळे त्या मूर्त्यांची प्राईस पण तशी आहे. कारण नक्षीकाम बघताय तुम्ही, ज्वेलरी वगैरे सगळा फेटा वगैरे तुम्हाला ह्या रेडीमेड भेटणार आहेत. आणि कुठे कुठे तुम्ही म्हणजे असा डिलिव्हर पण करता का? नाही, डिलिव्हरी करत नाही. नाही करत. मूर्ती पाहिजे असेल तर स्वतः न्यायला. ओके, न्यायला लागतं. बघताय तुम्ही, जर तुम्ही, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन यांचा. मी तुम्हाला ज्या मूर्त्या दाखवल्या आता, ज्या तुम्ही स्क्रीनवरती बघितल्यात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, नक्की दादाला मेसेज करा. इंस्टाग्रामला पण पेज असेल ना? इंस्टाग्रामला पण पेज आहे, त्यांना DM करा. आणि कुठली मूर्ती पाहिजे असेल तर याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये दिसल्या तर चॉईस करा. या बघताय तुम्ही, या बघा. आता जस्ट लाईट गेलं म्हणून, पण एक नंबर काम आहे सगळं. कलाकाराने आपला, जसं मी तुम्हाला सांगितलं, जीव ओतला आहे तसं काम आहे. तुम्हाला जी मूर्ती आवडेल, 2.5 फुटापासून बारीक छोटी साईज किती बोललात तुम्ही? त्या किती आहेत? त्या किती फुटाच्या? 1.5 फुटापासून चालू होत आहेत, त्या 4-5 फुटापर्यंत ना, 5 फुटापर्यंत मूर्त्या तुम्हाला भेटून जातील. हे बघा बाप्पा आहेत, एक नंबर वाटतं. हे बघा, हे डिस्प्लेला लावलेल्या मूर्त्या आहेत. रोडच्या साईडला, ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये अमरापूर फाट्यावरून याल तर इथे साईडलाच आहे SN आर्ट म्हणून, तर नक्की विजिट करा. चलो, गेल्या वर्षी त्याला आपण बघितलं 2-3 व्हिडिओमध्ये, पण ह्या वेळेला तो आता माझ्याबरोबर कंटिन्युअसली फिरत होता. मला त्यांनी 2-3 कारखाने दाखवले, पण आता बसलाय तो त्याच्या कामाला. बघता तुम्ही, हे बघा, हे धोतरचं काम करतो ते, जे तुम्हाला मी बाहेर दाखवले असे जे धोतर वगैरे आहे, ज्वेलरी वगैरे जे मेकिंग आहे तो करतो. आखणीचं पण काम तो शिकणार, आवड आहे त्याला ह्याच गोष्टींची. विजय आपला कलिग आहे. हे बघा, धोतर रिफिंग चालू आहे त्याची. तुम्ही सजवता नाही का? हा कुठला धोतराचा? ते बाजूच्या शाळेचं आहे ना? हे बघा, ओ हो 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 हो, हे बघा, वा, झालाय तयार. बघा, आपल्या समोरच त्याने अगोदर मारलं होतं ना, ते डायरेक्ट. का बाप्पा बघायला पेनला अमरापूरला येतात ते हे कारण आहे. त्यामागचं अथर्व आर्ट्सच्या इथे मी आहे. तुम्ही बघताय, ज्या गेल्या वर्षीच्या अरुंधत्यांची मूर्ती होती बॅलन्सिंग आर्ट, त्याची ही कॉपी बघताय. एक नंबर अशी मूर्ती तयार केली आहे. ही पण बॅलन्सिंग मूर्ती आहे, ही बघा. त्याच्यानंतर गोड गणपती अखिल चंदनवाडीचा, हे बघा, ती पण मूर्ती तुम्हाला इथे दिसेल. ही एक मूर्ती आहे. साधारणतः वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या तुम्हाला इथं दिसत आहेत. हा तेजूका आहे आय थिंक सो, गेल्या वर्षीचा. हे बघा काय मूर्त्या आहेत, नादच नाही. हे बघा, ह्या मूर्तीची गेल्या वर्षी भरपूर क्रेज होती. कमेंट करा,
लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी आज तुम्हाला दाखवलं की हमरापूर पेनचे गणपती आपल्याला काही जास्त कवर करता आलं नाही. यावर्षी आपण थोडा लेट झालो, कारण गेल्या वर्षी जून महिन्यात आपण ब्लॉग टाकला होता आणि यावेळेला ऑगस्टची 8 तारीख आली आहे. महिनाभरावरती गणपती बाप्पा आले. तर मी अजून नक्की एकदा प्रयत्न करेन की हार्डली 15-20 दिवस राहतील, त्यावेळेला तुम्हाला एखादा ब्लॉग नक्कीच टाकेन. अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. मी जेवढा माझा प्रयत्न केला की तुम्हाला जेवढे बाप्पा दाखवण्याचा, तर मेसेज करा, तुम्हाला भेटून जातील सगळे इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाय. असंच प्रेम देत राहा. जय शिवराय.